बीडच्या श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यावर्षी पुन्हा एकदा दसरा मेळावा पार पडतोय आणि यासाठीची सध्या नारायणगड परिसरामध्ये मोठी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। शेकडो एकरवरती ही तयारी सुरू आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टी झाल्याने हा मेळावा जो आहे तो साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचं सांगितलं होतं आणि नागरिकांना देखील ज्या लोकांना येणं शक्य होईल त्याच लोकांनी यावं असं देखील आवाहन केलेलं आहे। मात्र या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर सर्व आयोजकांनी आणि या ठिकाणच्या लोकांकडून ही तयारी सुरू आहे। जर लोकांची संख्या वाढली तर त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी शेकडो एकरवरती संपूर्ण तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत आणि इतर जे आयोजक आहेत ते संपूर्ण या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून पाहणी सुद्धा या संपूर्ण परिसराची करण्यात आली आहे। माझ्यासोबत महंत शिवाजी महाराज आहेत। काय सांगाल बाबा, ही संपूर्ण जी तयारी सुरू आहे किती एकरवरती आणि काय काय तयारी केली आहे तुम्ही? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचा हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा या ठिकाणी प्रतिकूल वातावरणात सुद्धा नियम म्हणून हा दसरा मेळावा साध्या पद्धतीत आम्ही साजरा करत आहोत। संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं की साध्या पद्धतीत करायचं आहे। पूरग्रस्त अडचणीत आहेत, शेतकरी अडचणीत आहेत आणि म्हणून या ठिकाणी नियम म्हणून करायचं आहे। परिसराने जय्यत तयारी केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केलेली आहे। नारायणगडाने सुद्धा सर्व परिसरातील बांधवांनी सर्व सोय केलेली आहे। हा नारायणगड म्हणजे सर्व जाती धर्माचा गड आहे, सर्व जाती धर्माला धरून चालणारा गड आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रतिकूल वातावरणात साध्या पद्धतीत असा दसरा मेळावा करायचा आहे म्हणून करायचा आहे आणि केला जाणार आहे। ही साध्या पद्धतीत ही रीत चालू आहे। नक्कीच पारंपरिक पद्धतीने हा दसरा मेळावा पार पडत असतो। कशा पद्धतीने तुम्ही तयारी केलेली आहे? एकीकडे जरांगे पाटलांनी सांगितलं की ज्या लोकांना शक्य होईल त्याच लोकांनी या आणि साध्या पद्धतीने साजरा केला जाईल। महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड येथील या दसरा मेळाव्याची तयारी एक सामाजिक जाणीव जपत केलेली आहे आणि गडाने निर्णय केला आहे की या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। त्यासाठी कुठलीही देणगी यावेळेस गडाच्या कुणी घेणार नाहीत, तर बाबांनी सांगितलं की ही जी देणगीची रक्कम जमणार आहे ती थेट शेतकऱ्यांना द्या। या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। तसेच हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। मेळाव्याची सगळी तयारी झालेली आहे। सामाजिक जाणीव जपत साध्या पद्धतीनं हा मेळावा होतोय, परंतु प्रचंड संख्येने लोक येणार आहेत असा आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातून फीडबॅक आहे। साध्या पद्धतीनं सगळी तयारी सुरू आहे। रस्ते जे होते, मूळतः प्रश्न रस्त्याचा होता, पाऊस जास्त झाल्यामुळे तर रस्ते दुरुस्त झालेत। इथली मैदानाची सगळी 350 एकरचं मैदान सगळं साफ केलेलं आहे आणि पार्किंगची व्यवस्था केली। पोलीस प्रशासन आत्ता चालतं, त्यांनी आम्ही संयुक्त पाहणी केली आणि महंत बाबा आणि मनोजदादा जरांगे पाटील हे या महाराष्ट्रात या दसरा मेळाव्यातून काय संदेश देत आहेत? शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठीचा असेल किंवा शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा पुढचा प्रवास आणि दिशा कशी असली पाहिजे या दोन्ही गोष्टीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। अतिशय सकारात्मक पद्धतीनं तयारी झाली आणि लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, प्रचंड आकर्षण आहे। मनोजदादा काय बोलतायत आणि आदरणीय शिवाजी बाबा काय बोलतायत आणि म्हणून विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी हा दसरा मेळावा एक ऐतिहासिक ठरणार आहे आणि याची सगळी तयारी झाली। महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांनी TV9च्या माध्यमातून मी सांगतोय, सगळ्या भक्तांनी जमेल त्या पद्धतीनं दसरा मेळाव्याला या। आम्ही सगळी तयारी केली आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी प्रत्येकानं इथं आलंच पाहिजे हे इथून आवाहन करतोय। नक्कीच संपूर्ण हे तुम्ही आता तयारी करताय, तुम्ही पाहणी देखील केलेली आहे सर्वांनी। किती एकरवरती हा संपूर्ण परिसराची तुम्ही तयारी केलेली आहे आणि किती लोक येतील अशी अपेक्षा आहे? श्री क्षेत्र नारायणगडचा हा दसरा मेळावा पारंपरिक दसरा मेळावा आहे। ह्याला लोक या ठिकाणी सांगायची गरज नाही, कारण की लोकांना माहीत आहे की या मेळाव्याला जावं लागतंय म्हणून। परंतु अशा परिस्थितीमध्ये सध्या मराठवाड्यामध्ये पावसाने झोडपून काढलेलं आहे, नद्याला पूर आलेले आहेत, रस्ते तुटलेले आहेत, पुलं वाहून गेलेले आहेत, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी या गडाचे महंत आदरणीय बाबांनी आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे लोकांना की बाबा
सध्या जे आपण शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला प्रथम या ठिकाणी मदत केली पाहिजे, त्याला आधी प्राधान्य आपण दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही जे सर्वजण या ठिकाणी सेवक म्हणून या ठिकाणी काम करणारी जी मंडळी आहे या ठिकाणी फक्त दसऱ्या मेळाव्याची या ठिकाणी तयारी करतोय. कंपल्सरी आम्ही या ठिकाणी सांगत नाही की आलंच पाहिजे, परंतु आता जसं कळकुटे नाना सांगितलं की बाबा लोकांमध्ये उत्साह आहे, या ठिकाणी विचाराचं सोनं लुटण्यासाठी आपण वर्षातून एकत्र येतो. खऱ्या अर्थानं आता ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की दादांच्या आंदोलनामुळं या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणाचं जे हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी नक्की येतील याच्याबद्दल शंका नाही. या ठिकाणी तयारी आम्ही सगळी केलेली, सगळे रस्ते देखील या ठिकाणी सुरू या ठिकाणी केलेले आहेत, रस्त्यांचे कामं सुरू आहेत आणि लोकांची तयारी देखील गावागावामध्ये या मेळाव्यासाठी जाण्यासाठी दिसून येते. नक्कीच या संपूर्ण परिसराची आता या सर्व लोकांकडून पाहणी करण्यात आली. माझ्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा आहेत. काय सांगाल, तुम्ही सुद्धा आलाच, या ठिकाणी संपूर्ण तयारी सुरू आहे, संयुक्त तुम्ही पाहणी करताय, काय तयारी असेल पुढे? आता मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही. आदरणीय शिवाजी बाबा, आदरणीय मनोज दादा यांनी एक सामाजिक सलोखा आणि सामाजिक संदेश हा मागच्या काही दिवसापासून दिलेला आहे की परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये ज्या या पावसाने हाहाकार घातला होता त्याच्यामुळं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ते जे शेतकरी आहेत ते कुठल्या जातीचे आहेत पातीचे आहेत हे न बघता प्रथमतः त्यांना सगळ्यांनी मदत करा. आणि आदरणीय बाबांनी देखील सांगितलं आहे की नारायणगडावर जो हा मेळावा होणार आहे त्या मेळाव्याचा सगळा खर्च करण्यासाठी जे हे संस्थान आहे ते सक्षम आहे. हा जो खर्च आहे जो लोकांमधून जे येणारा तो या पीडित किंवा या पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त देण्यात यावा, म्हणून ही एक संकल्पना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जे काही सलोखा आहे ते निर्माण करणारी आहे. यापेक्षा वेगळं काही नाही. आणि जरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसा होईल तसा जरी दसरा मेळावा होणार आहे असे जरी संकेत असले तरी हा अभूतपूर्व दसरा मेळावा होईल असं दिसतंय. नक्कीच या ठिकाणी शेकडो एकरवरती सध्या या संपूर्ण दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 2 तारखेला हा दसरा मेळावा होतोय आणि या अनुषंगाने सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, नारायणगड, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.